पुन्हा एकदा एमडी ड्रग्जचा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागलाय। जवळपास 19 आरोपींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आपल्यासोबत डीसीपी सोमय मुंडे सर आहेत। सर, एमडी ड्रग्ज कितीही थांबवण्याचा प्रयत्न करतायत पोलीस, मात्र थांबत नाहीये। पुन्हा एकदा एक मोठा साठा, काय नक्की एक नवीन मोडस समोर येते? मागच्या एका महिन्यापासून आपली एक स्पेशल ड्राईव्ह चालू होती। त्यामध्ये एकूण 13 गुन्हे आपण पूर्ण झोन 7च्या हद्दीमध्ये दाखल केले आहेत विविध पोलीस स्टेशनमध्ये। त्यामध्ये 19 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत। त्यामध्ये मोडस अशी दिसून येत आहे की पहिल्यांदा ड्रग्स थोडे अनोळखी माणसाला पण विकले जात होते, पण आता काइंड ऑफ त्यांचं असं झालेलं आहे की पेडलर जे आहेत त्यांच्या ओळखीच्या कन्झ्युमर्सलाच फक्त विकत आहेत। कारण ज्याप्रमाणे पोलीस एन्फोर्समेंट चालू आहे, त्यामुळे जे ओळखीचे जे लोक आहेत त्यांना माहिती आहेत की हे कन्झ्युम करतो, त्यालाच विकले जात आहेत। आणि त्याच्यातून मग आपल्याला भरपूर रिकव्हरी यामध्ये झालेली आहे। 58,18,000 साधारणतः रुपयांची आपण रिकव्हरी यामध्ये केलेली आहे। ड्रग्स आपण रिकवर केलेले आहेत। मुख्यतः MD यामध्ये सीज झालेला आहे। यामध्ये मोडस आम्ही जे ठेवलेली आहे, जी कार्यप्रणाली ठेवलेली आहे, त्यामध्ये इनिशियल रिकव्हरीनंतर बॅकट्रॅक करून पुढील स्वतःपर्यंत जाण्याचा याच्यामध्ये प्रयत्न आहे। सर, हे कसे विकतात? बरं, अर्थात त्यांचे ग्रुप्स कसे फॉर्म होतात? हे सोशल मीडियाचं देखील याच्यामध्ये चांगलं वापर करतात। सोशल मीडियाचाही याच्यामध्ये रोल दिसून आलेला आहे। व्हॉट्सॲप ग्रुप्स काही बनलेले असतात, त्यातून पण काही कन्झ्युमर्सला डिमांड त्यांची घेतली जाते। इतर काही असे ॲप्स आहेत जे एन्क्रिप्टेड ॲप्स आहेत, सिग्नल ॲप आहे किंवा इतरही ॲप्स आहेत, ज्याचा वापर करून गोपनीयता बाळगून ते डिमांड केली जाते आणि मग त्यामध्ये डील फिक्स केली जाते। अशा प्रकारे एक मोडस आपल्याला यामध्ये दिसून येत आहे। सर, हे जास्त कन्झ्युम कोण करताना दिसतात? कारण पुण्यामध्ये हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं। कॉलेजेस असतील, मोठे मोठे कंपनीज आहेत, ITs आहेत। या तपासामध्ये कुठेही कॉलेजेस मध्ये आम्हाला दिसून आलं नाही किंवा कोणत्या स्कूलमध्ये दिसून आलं नाही, पण नक्कीच जो वयोगट आम्हाला दिसून येत आहे तो 20 ते 45 पर्यंतचा हा वयोगट आहे। त्यामधलेच हे कन्झ्युमर्स आहेत। काही चांगल्या प्रकारे शिकलेले, काही नक्कीच चांगल्या जॉबमध्ये असलेले आणि काही मध्यमवर्गीय पण यामध्ये दिसून येत आहेत। सर, IT कंपनीमध्ये काम करणारे लोक देखील आहेत, खूप सारे कन्झ्युम करणारे। काही IT प्रोफेशनल्स पण आम्हाला दिसून आले यामध्ये कन्झ्युम करताना, आणि त्याच्यावरही पुढे कारवाई चालू आहे आपली। सर, नक्की जे 19 आरोपींना आपण ताब्यात घेतलेले हे कुठले आहेत? कुठून हे ड्रग्ज आणत होते? कुणाला विकत होते? ते त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकलोय का? यांचं बॅकग्राऊंड काय नक्की? 19 आरोपी तर आम्ही अटक केलेले आहेत। त्यामध्ये जे बॅकट्रॅक करत आम्ही जे जात आहोत, त्यामध्ये काही किंगपिन्स आम्हाला आढळून आलेले आहेत आणि नक्कीच त्यांच्यापर्यंत आपला तपास चालू आहे। मुख्य उद्देश असणार आहे फॅक्टरीपर्यंत पोहोचणे, जेणेकरून त्याला उद्ध्वस्त, मूळ जो सोर्स आहे त्याला उद्ध्वस्त करता येईल। सर, कुठून आणत होते हे MD? कारण पुण्यामध्ये आपण बघितलं, ललित पाटील सारखं मोठं प्रकरण घडलं। अख्ख्या जिल्ह्यामध्येच त्यांनी स्वतः फॅक्टरी या ठिकाणी टाकलेली होती MD तयार करण्याची, आणि इथून ते इतर देशांमध्ये, राज्यांमध्ये सुद्धा देत होते। तर आता हे बाहेरून येते आपल्याकडे? बरोबर आहे। आतापर्यंत लोकल सोर्स आम्हाला दिसून आला नाही। काही आरोपी यामध्ये मुख्यतः राजस्थान या भागातले आम्हाला दिसून आलेले आहेत। खराडी पोलीस स्टेशनमध्ये एक केस आम्ही 3 महिन्यापूर्वी केली होती, ज्यामध्ये राजस्थानमध्ये जाऊन आपण रिकव्हरी केली होती। मुख्य सोर्सपर्यंत आपण पोहोचलो होतो। याही तपासामध्ये आम्हाला राजस्थानचं लिंकेज दिसून येत आहे। सर, जे 19 आपण आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्याच्यामध्ये कोण कोण आहे? यांचा बॅकग्राऊंड काय आहे? थोडंसं समजू शकेल? खरंच हे म्हणजे अर्थात हे फक्त ड्रग्सच्या पोटीच का ते पैसे कमवण्याच्या आणि बाकीच्या गोष्टी दिसत आहेत? कारण मोठे मोठे गाड्या सुद्धा तुम्ही जप्त केलेल्या आहेत। यामध्ये आम्हाला एक गोष्ट दिसून येत आहे, जे ग्राउंड लेवल पेडलर असतो तो स्वतः व्यसनी असतो, आणि त्याचं व्यसन फ्यूल करण्यासाठी, त्याचं व्यसन चालू ठेवण्यासाठी तो ड्रग्सची विक्री करतो। पण जे होलसेलर्स आहेत ते नक्कीच हे बेसिकली प्रॉफिटसाठीच हे करत आहेत। अवैधरित्या प्रॉफिट पैसे कमवण्यासाठीच हे सगळं करत आहेत। आणि त्यांचं साईड बिझनेस पण आहे। काही जणांचा साईड बिझनेस आहे, चांगल्या प्रकारे सेटल्ड आहेत, चांगलं इन्कम सोर्स आहे, पण हा जो ॲडिशनल सोर्स ऑफ इन्कम आहे त्यासाठी हे करत आहेत, आणि त्यापैकी काही आरोपी आम्हाला तसे निष्पन्न झालेले आहेत। सर, तुम्ही जी मोडस सांगितली याच्या अगोदर जर आपण बघितलं तर ऑनलाईन जे डिलिव्हरी ॲप्स आहेत त्याच्या माध्यमातून हे दिलं जात होतं, त्याचा वापर। आता तुम्ही म्हणताय की व्हॉट्सअप कम्युनिटी फॉर्म केली जाते, म्हणजे अर्थात अजून काही नवीन मोडस हे आहे समोर, म्हणजे देण्यासाठी, लोकांपर्यंत, कन्झ्युमरपर्यंत पोहोचवण्यासाठी हे याचा वापर होतोय? बरोबर आहे। यामध्ये
व्हॉट्सॲप कम्युनिटी मी म्हणणार नाही, पण एक नक्कीच कम्युनिटी आहे जे एक दुसऱ्याला ओळखत आहेत. व्हॉट्सॲपचा वापर केला जातो एक दुसऱ्यांसोबत कम्युनिकेशन करण्यासाठी, कारण व्हॉट्सॲप कॉल्स हे ट्रॅक करणं थोडंसं अवघड जातं, इंटरसेप्शनवर लावणं किंवा इतर गोष्टीमध्ये अवघड जातं. त्यामुळे त्याचा वापर केला जातो आणि बेसिकली वन ऑन वन ओळख असेल तरच त्याचा सेल केला जातो. ती एक युनिक मोडस आम्हाला दिसून येत आहे, जी तपासाच्या दृष्टिकोनातून आम्हाला अवघड जातं ज्यावेळेस पुढे रिकव्हरी करायची आहे किंवा ट्रॅप लावणे ते अवघड जातं, कारण ते एक दुसऱ्याला ओळखतात, भरपूर दिवसाचे कन्झ्युमर्स आहेत. सर, शेवटचा प्रश्न, तुम्ही जे कन्झ्युम करतात त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना देखील तपासात बोलवलं जातं आहे, त्यांना देखील कदाचित गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं जाईल, त्यांना तुम्ही काय या ठिकाणी सांगाल आणि कशा पद्धतीने लोकांनी काळजी घ्यायची? यामध्ये एक गोष्ट सर्व नागरिकांना मी सांगू इच्छितो की या गोष्टी लपून राहत नाहीत. नक्कीच कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न होईल आणि त्यावेळेस NDPS सारखा गुन्हा एखाद्यावर लागला तर त्याचं पुढचं प्रोफेशनल करिअर, अकॅडमिक करिअर हे नष्ट होतं. त्यामुळं अशा कोणत्याही अवैध गोष्टीमध्ये पडू नये. कोणतीही तक्रार असल्यास, कोणतीही माहिती असल्यास नक्कीच आमच्या ऑफिसपर्यंत यावं. नक्कीच त्या तक्रारीला महत्त्व दिलं जाईल आणि त्यावर उचित कारवाई केली जाईल. अर्थात जर आपण बघितलं तर ड्रग्ज विरोधी एक मोहीम सध्या पोलिसांनी हाती घेतलेली आहे आणि सातत्याने MD सारखे ड्रग्ज पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात येतात, हे आत्तापर्यंतच्या तपासात समोर आलेलं आहे. राजस्थानवरून मोठ्या प्रमाणात सध्या हे ड्रग्ज पुण्यामध्ये येत आहेत. त्यामुळंच जवळपास 19 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. हे अनेक जण मोठ्या घरातली आहेत, श्रीमंत आहेत, फक्त पैसा कमवणं आणि वेगळ्या पद्धतीने मोडससुद्धा समोर आलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुप फॉर्म करतात, एकमेकांना ओळखत असतात, त्यांनाच हे ड्रग्ज दिले जातात. अशा पद्धतीने अनेकांना ड्रग्ज घ्यायला सुद्धा भाग पाडलं जातं. अनेक वेगवेगळ्या पार्टीजमध्ये सुद्धा हे दिसून आलेलं आहे आणि आता पुणे पोलीस सध्या ड्रग्सच्या संदर्भात ॲक्टिव्ह मोडवर दिसत आहेत आणि सातत्याने ते कारवाईसुद्धा करत आहेत. ही फॅक्टरी नक्की कुठं आहे याच्यापर्यंतसुद्धा पुणे पोलिसांचा पोचण्याचा प्रयत्न आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.